तशा पद्धतीने अतिशय उत्तम लयीत बोलण्याचा त्यांचा केलेला प्रयत्न शिवधर्ममध्ये किती पराकुटीची याच्याबद्दलची क्षमता आहे ते त्या ठिकाणी त्याने पाहायला मिळालं। माझं कौतुक केलं याच्याबद्दल मी म्हणू इच्छित नाही, पण ते करत असताना त्यांनी दाखवलेलं भान, ते ज्या वयामध्ये असलेलं ते असलेलं त्यांना मिळालेलं शिक्षण हे आज आपण या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करू शकतो। अभ्यासक्रमामध्ये झालेला बदल, संगणकीय शिक्षण शिकण्याची आवश्यकता ही बाब प्रामुख्याने लक्षात घेत 18व्या लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर आपण जवळपास शिवधन शहरातल्या वसा असेल, शिवधन असेल, रोहा नगरपालिका असेल, काळा असेल या ठिकाणी डिजिटल बोर्ड देण्याचा प्रयत्न केला आणि विद्यालयामध्ये त्या प्रत्येक वर्गामधले डिजिटल बोर्ड येत्या महिनाभरामध्ये त्या ठिकाणी 100% बसवण्याची याची खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। मगाशी त्या शाळेमध्ये गेलो आणि 3 लहानग्या मुलांनी माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्यावरती योग्य पद्धतीने संस्कार दिले, त्यांना शिकवलं गेलं तर ते सहजगत्या बोलू शकतात। पाठांतर करावं लागतं, पण पाठांतर करायला स्मरणशक्ती लागते। मी त्या 3 लहानग्या मुलांची 2 मुलं होती आणि एक छोटीशी मुलगी होती, त्यांचं मी पूर्णपणाचं ऐकलं न अडखळता, कारण मला माझ्या मोबाईलवरती जे करता येते ते माझा नातू मला शिकवत असेल तर इथली लहानगी मुलं सुद्धा तितक्या तत्परतेची तितक्याच पद्धतीची शिक्षण घेण्याच्या क्षमतेची नक्की आहे, पण त्या पायाभूत सुविधापासून ते वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणं हे माझ्यासारख्याचं काम त्या निमित्ताने ठरू शकतं। विहंगम असलेला समुद्र किनारा पर्यटनाच्या मध्ये होत असलेली प्रचंड प्रमाणाची वाढ, अशा वेळेला शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा आपण त्या निमित्ताने प्रयत्न केला। मी केवळ नगरपालिकेच्या शाळांपुरता सीमित राहिलो नाही, आज आपली रणराहून या ठिकाणी विद्यालय त्यात आपण मधल्या काळात घडत असतो। वेगवेगळ्या स्थानिक शैक्षणिक संस्था असतात, इथे 5वी पासूनच शिक्षण मिळत असतं, परंतु नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा त्या परिसरातील गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला, पण तितक्याच पद्धतीची शैक्षणिक गुणवत्ता असलेला असतो, त्यामुळे त्याच्या मनामध्ये कुठलाही परिस्थिती न्यूनगंड राहणार नाही याची खबरदारी जागरूक लोकप्रतिनिधी घेण्याची आवश्यकता आहे। लहानगी मुलं अतिशय तीव्र आकलन शक्तीची, उत्तम स्मरण शक्तीची असतात, पण त्यांना तितक्याच पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या तर आपण पुण्या मुंबईच्या शिक्षणापेक्षा सुद्धा प्रावीण्य ग्रामीण भागातले विद्यार्थी 100% दाखवू शकतात। हा विचार मनामध्ये ठेवत संगणकीय डिजिटल बोर्ड असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, याच्यात सर्वदूरपर्यंत शिक्षण कशा पद्धतीने होऊ शकेल याचा प्रयत्न मी, आमदार आदिती, माझे आमदार अनिकेत, आम्ही सर्वजण या शिवधन मतदारसंघात आणि प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये करतो उपलब्ध करून दिले की लहानग्या मुलांना सुद्धा घरामध्ये मोबाईलवरती खेळता जर का येऊ शकत असेल तर त्यांनी कम्प्युटर